नमस्कार अमरावती। अमरावती शहरातील कठोरा रोड परिसरामध्ये शुक्रवारच्या रात्री धाडसी आणि फिल्मी स्टाईलने दरोडा टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे शहरातील सराफा व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुमित्रा ज्वेलर्सचे संचालक सुशांत शेरेकर हे रात्री दुकान बंद करून आपल्या बालाजी नगर येथील घरी जात होते। दुकानापासून अवघ्या 200 मीटर असताना काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला कट मारला, त्यामुळे ते खाली पडले। या वाहनातून उतरलेल्या 3 ते 4 आरोपींनी चाकूचा धाक दाखवीत त्यांच्या जवळील बॅग हिसकावून घेतली। या बॅगेत अंदाजे 450 ग्रॅम सोने तसेच 1,30,000 रुपये रोख असा एकूण 36,37,000 रुपयाची रक्कम असल्याची माहिती मिळत आहे। दरोडेखोरांनी काही क्षणातच घटनास्थळावरून पोबारा केला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी सुरू असून आरोपींचा शोध घेण्याकरिता 12 विशेष पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत। लवकरच आरोपींना ताब्यात घेण्यात येईल अशी माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली। या दरम्यान घटनेमुळे शहरातील सराफा व्यावसायिकांमध्ये असुरक्षितता भावना निर्माण झाली असून पोलिसांनी रात्री गस्त वाढवण्याची मागणी व्यापाऱ्याकडून होत आहे। काल मी 9:15 वाजता 9 वाजून 12 मिनिटांनी दुकान बंद केलं आणि नेहमीप्रमाणे माझ्या बालाजी नगर इथे राहतो, तिथे घरी जायला निघालो। तर माझ्या घराकडे रोडवरून कठोरा रोडवरून जेव्हा माझ्या घराकडे बालाजी नगरला टर्न झालो तर तिथे मागून एक 4 व्हीलर आली काळ्या कलरची आणि त्यांनी मला क्रॉस करून खाली पाडलं आणि चाकूचा धाक दाखवून माझ्या गाडीतली 700 ते 800 ग्रॅम सोनं असलेली आणि 1,70,000 जवळपास चार्ज असलेली बॅग लंपास केली। काल लगेच 9:20-25 पर्यंत मी लगेच पटापट 9:15 मिनिटांनी 112 नंबर कॉल केला आणि लगेच पोलीस यंत्रणा कामी लागली। सुशांत मनोहर शेरेकर म्हणून सोनार व्यावसायिक आहे। त्यांचं सुमित्रा ज्वेलरी आर्ट नावाची दुकान आहे। त्या ठिकाणाहून ते रात्री 8:30च्या सुमारास आपल्या दुकानातला माल जो आहे साधारणपणे 459 ग्रॅम म्हणजे 45 तोळ्याच्या आसपास तो घेऊन त्यांच्या मोपेडच्या डिकीमध्ये टाकून स्वतःच्या घराकडे निघाले होते। जसे ते आतल्या लेनमध्ये वळले त्यावेळी त्यांच्या मागून एक काळ्या रंगाची कार आली, त्यातून 2-3 इसम खाली उतरले। त्यांच्यापैकी एकाने त्यांना ढकललं, पाडलं आडवं आणि आडवं पाडल्यानंतर त्यांना दम देऊन चाकू दाखवून त्यांच्याकडून त्यांच्या गाडीची चावी घेतली, त्यांच्या डिकीतलं सोनं घेतलं आणि तात्काळ त्यांच्याबरोबरच्या कारने ते पुढे फरार झाले। या प्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून BNS 309/4 आणि 3-5 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणामध्ये संपूर्ण आयुक्तालयातील DB पथकं आणि क्राईम ब्रँचचे जी पथक आहेत ती अशी मिळून एकूण 12 पथकं बनवून त्या घटनेचा तपास तात्काळ चालू करण्यात आला। ग्रामीण पोलिसांना सुद्धा याबाबत अवगत करण्यात आलं आणि नाकाबंदी आणि आरोपी शोध याच्याबाबत मोहीम राबवण्यात आली। त्या आरोपितांनी हा जो काही गाडी वापरलेली आहे त्या गाडीच्या मागावर तसेच आरोपींच्या मागावर आमचे ग्रामीणचे, शहराचे आणि आमच्या पोलीस स्टेशनचे आणि क्राईम ब्रँचचे असे सर्व पोलीस आता त्याच्यावर काम करत आहेत आणि गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन गाडगेनगरचे अधिकारी करत आहेत।